9 हप्ते आलेले आहेत, 9 म्हणजे मार्चपर्यंतचे सर्व हप्ते आलेले आहेत, कधीपासून जुलैपासून, त्यांना 10वा हप्ता मिळणार का म्हणजे एप्रिलचा, तर त्या संदर्भात त्यांनी निश्चिंत राहावं, त्यांना 10वा हप्ता पण मिळेल. त्यानंतर बघा, ज्या पात्र लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळालेला आहे, मार्चचा म्हणजे आत्ताचा, मागचा जो हप्ता गेला ना 9वा हप्ता, ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे मार्चचा हप्ता, त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार का? पात्र आहात, सर्व काही ओके, सर्व ओके आहे, तर मिळणार आहे, काळजी करायची गरज नाही. आता बरेचसे तुमच्या मनामधले प्रश्न बरं का, त्यानंतर माझा नुकताच फॉर्म मंजूर झालेला आहे तर मला मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे होय. तुम्हाला जर तुमचा फॉर्म आत्ताच ह्या काही महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पण शेवटच्या महिन्यामध्ये, सॉरी फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 27 तारखेला किंवा त्या संदर्भात कुठेतरी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, मार्चच्या महिन्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये फॉर्म मंजूर झाला असेल तर एप्रिलमध्ये तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत तर ते मिळतील, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डीबीटी जी आहे तर ती तुम्ही करायची आहे. आता पोस्ट बँकमध्ये असं असतं की डीबीटी काही काही अकाउंटला डीबीटी करायची गरज नाही, ती ऑटोमॅटिक डीबीटी होती, तरी पण डीबीटीचं स्टेटस चेक करायचं, ॲक्टिव्ह पाहिजे स्टेटस, तरच तुम्हाला जे लाभ मिळेल. म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते आले असतील तर 10वा हप्ता पण येईल, मार्चचा हप्ता आला असेल तर मग तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण येईल आणि नुकताच तुमचा फॉर्म, मग असं तुमच्यापैकी बरेचसे आता लाभार्थी असतील त्यांच्या मनामधला आता प्रश्न क्लिअर झाला असेल, फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला होता